जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधास त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7 समास 10 देहांत निरूपण. आपण श्रवणासंदर्भातील 2 समास ऐकले, 8वा आणि 9वा. यामध्ये समर्थांनी श्रवणाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि गुरुमुख श्रवणाखेरीज आपल्याला आत्मज्ञान प्राप्ती होणार नाही हे स्पष्ट त्यांनी या दोन्ही माध्यमातून केलं. त्यामध्ये ग्रंथ वाचन या संदर्भात सुद्धा मागच्या समासात समर्थांनी जे सांगितलं त्यामध्ये अद्वैत ग्रंथाचं महत्त्व सांगितलं आणि साधकांनी सदैव त्याच प्रकारच्या ग्रंथाचा परिशीलन करत राहावं हा उपदेश केल्यानंतर हा अत्यंत महत्त्वाचा असा समास समर्थ आता उपदेश करत आहेत. ते म्हणतायत, मिथ्या तेची झाले सत्य, सत्य तेची झाले असत्य, माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता. तुमच्या आमच्यासारख्या मायेनं बांधलेल्या जीवांना जे मुळात मिथ्या आहे, जे अनित्य आहे, 3 शब्द आहेत: असत्य, मिथ्या आणि सत्य. असत्य म्हणजे जे कधी नव्हतंच, म्हणजे प्रातिभासिक सत्तेतील विषय जो व्यावहारिक सत्तेनं नष्ट होतो त्याला असत्य म्हणतात. म्हणजे कल्पनेनं काहीतरी मनात धरलं, स्वप्नामध्ये काहीतरी धरलं, त्याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात. ती सत्ता व्यवहारानं नष्ट होते. म्हणून व्यावहारिक सत्तेनं जे पदार्थ नष्ट होतात त्याला असत्य म्हणायचं. म्हणजे शिंग असलेला ससा आता असा कुठं नसतोच तो, किंवा खपुष्प, आकाशात उगवलेलं झाड, फूल, किंवा एखादा वंध्यासुत म्हणजे वांझ स्त्रीला झालेला मुलगा, हे सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत, प्रातिभासिक सत्तेतील आहेत, म्हणून याला असत्य म्हणतात. मग मिथ्या काय आहे? मिथ्या तेची झाले सत्य, सत्य तेची झाले असत्य. 3 शब्द आहेत: मिथ्या, सत्य आणि असत्य. असत्याचा अर्थ बघितला. मिथ्या काय आहे? जे व्यावहारिक सत्तेमध्ये खरं वाटतं पण पारमार्थिक सत्तेनं जे नष्ट केलं जातं त्याला मिथ्या असं म्हणतात. म्हणजे ही सृष्टी, हे द्वैत, हे आपल्या सगळ्यांना सत्य वाटतं. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आपल्याला सत्य वाटतात. व्यावहारिक सत्तेमध्ये त्या सत्य वाटतात, पण पारमार्थिक सत्तेमध्ये त्या निर्मूल होऊन जातात, त्यांना अस्तित्व राहत नाही. म्हणून पारमार्थिक सत्तेनं ज्याचा निराश होतो त्या वस्तूंना मिथ्या असं म्हणायचं. व्यवहारात त्या खऱ्या वाटतात. मग सत्य काय आहे? जे कोणत्याच सत्तेनं नष्ट केलं जात नाही त्याला सत्य म्हणतात. म्हणून त्याला शास्त्रामध्ये वचन आहे, सत्यम अविनाशी. जे अविनाशी तत्व आहे त्याला सत्य म्हणतात. मग अविनाशी म्हणजे तरी काय आहे? की जे देशकाल वस्तू निमित्तेषु विनश्यत्सु यन्न विनश्यति तद अविनाशी. देशकाल वस्तू आणि निमित्त या 4 ही कारणांमध्ये ज्या मुळात स्वतः विनाशी गोष्टी आहेत, पण त्या सगळ्यांमध्ये जे अविनाशी तत्व आतमध्ये आहे, त्या सगळ्यांच्या आत आहे किंवा त्यांच्या अधिष्ठान रूप आहे, ते नष्ट होत नाही. देशकाल वस्तू निमित्तेषु विनश्यत्सु, विनाश पावणाऱ्या या 4ही गोष्टी आहेत. देशकाल वस्तू निमित्त. पण या विनश्यत्सु यन्न विनश्यति, जे विनाश पावत नाही, नष्ट होत नाही, त्याला अविनाशी म्हणतात. आणि म्हणून ते अविनाशी तत्व हेच काय आहे? सत्य आहे. म्हणून असत्य, मिथ्या आणि सत्य हे 3 क्रम आहेत. आणि यांनी समर्थांनी सुरुवात केली आहे.
या समासाची. सत्यासाठी किती उपदेश केला शास्त्रांनी, वेदांनी, ग्रंथांनी, काही केलं ते सत्य लक्षात येतच नाही. आणि ज्याच्याबद्दल कधीच कोणी सांगितलं नाही ते मात्र आम्हाला हे सगळं सत्य वाटायला लागलेलं आहे. म्हणून फार सुंदर अशी ओवी समर्थ इथं सांगतात, असत्य अंतरी बिंबले, असत्य अंतरी बिंबले, न सांगता ते दृढ झाले. कुणी शिकवलं नाही त्याबद्दल की याला खरं मान, कुणी शिकवलं नाही, पण ते दृढ झालं. काय खरं म्हणून, हे सत्य आहे असं मानूनच आम्ही बसलोय. त्याच्याबद्दल कुणी सांगितलं नाही की ह्याला सत्य मानायचं. खुर्ची सत्य आहे, दगड सत्य आहे, डोंगर सत्य आहे, माणूस सत्य आहे, कुणी शिकवलं नाही, कुणी सांगितलं नाही. आम्ही ते सत्य मानलं. न सांगता ते दृढ झाले. असत्य अंतरी बिंबले, न सांगता ते दृढ झाले. आणि गंमत बघा, सत्य असोन हरपले जेथील तेथे. सत्य तिथं आहे पण ते आमच्यासाठी हरपून गेलं, म्हणजे अदृश्य झालेलं आहे. आम्हाला त्या परब्रह्माचा कधी अनुभवच येत नाही, त्या विश्वचेतनेचा अनुभवच कधी येत नाही. सर्वं खल्विदं ब्रह्म म्हणा, अयमात्मा ब्रह्म म्हणा, याचा आम्हाला अनुभवच येत नाही. म्हणजे आमच्यासाठी ते जणू काही असत्य झालेलं आहे. असत्य झालेलं आहे जणू काही म्हटलं. मुळात ते असत्य नाहीये, ते मिथ्या पण नाहीये, ते सत्यच आहे. आमच्यासाठी ते नॉन एक्झिस्टिंग झालेलं आहे, अनुभवच येत नाही. काय गंमत आहे ना. असं समर्थ सांगतायत, ऐसी मायेची करणी कळो आली तत्क्षणी, संत संगे निरूपणी विचार घेता. पण हे कळलं कधी, अरे बापरे एवढा मोठा घोटाळा झालेला आहे. जे सत्य आहे त्याला तर मी कधी विचारतच नाही, त्याचा अनुभव पण येत नाही. आणि जे असत्य आहे आणि जे मिथ्या आहे त्याच्यातच मी गुरफटून गेलोय, हे कळलं कधी मला आयुष्यामध्ये, संत संघामध्ये कळलं. संतांनी जे सत्य उद्घाटित केलं स्वानुभवातून आणि त्याच्यातून मला ते कळायला लागलं. संत संगे निरूपणी विचार घेता. जेव्हा तो विचार मी स्वीकारला, झटकला तर नाही कळणार, तो विचार घेता म्हणजे स्वीकारला, त्याच्यावर चिंतन केलं, मग माझ्या लक्षात यायला लागलं, अरे बापरे हा तर एकदम विचित्रच प्रकार आहे. जे जसं नाहीये त्याला मी सत्य मानून बसलो, जे जसं आहे त्याच्याकडे माझं लक्षच नाहीये. अशी विचित्र अवस्था निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मागा झाले निरूपण देखील आपणासी आपण, तेने बाणली खूण परमार्थाची. म्हणून आत्तापर्यंत जो मी उपदेश केलेला आहे, दशक 7 समास 9 पर्यंत जो उपदेश केला आहे, त्यामध्ये आत्म्याची जी खूण बांधली जाते संतांच्या उपदेशानं, ती खूण आता याला सत्संग केल्यामुळं बांधली आतमध्ये. आणि मग तेने समाधान झाले, चित्त चैतन्य मिळाले, निज स्वरूपे ओळखिले निज वस्तूसी. आपली निज वस्तू म्हणजे ब्रह्म हेच मी आहे हे त्याच्या लक्षात आलं. हा देहाधिक प्रपंच जो आहे, मनबुद्धी चित्त अहंकार पंचप्राण वासना कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय देह अवयव, हे सर्व 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 जे काही आहे, किंवा अगदी कारण देहापर्यंत विचार केला तर अविद्या काम कर्म या सगळ्या गोष्टी ह्या कशामध्येच मी नाहीये. तर मी आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे हे त्याला तेव्हा कळलं. आणि तेव्हापासून त्यांनी देह प्रारब्धावर टाकून दिला. प्रारब्ध भोग हा देह भोगेल, मी मात्र आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहील. आणि तिथंच तो काय झाला, निसंदेह होऊन मुक्त झाला. याला जीवनमुक्त असं म्हणतात. त्याला जीवनमुक्त दशा प्राप्त झाली. अशा महापुरुषाचा देह जिथं कुठं पडेल त्याला पुण्यभूमी असं म्हटलं जातं. जसं श्री क्षेत्र सज्जनगड आहे, श्री क्षेत्र गोंदवले आहे, असे अनेक संतांचे जे स्थान आहेत, श्री क्षेत्र वरदपूर आहे, असे मुक्त महापुरुष जिथं देह त्याग करतात ते पुण्यक्षेत्र बनून जातं. आणि तिथं गेल्यानंतर प्रत्येकाला दिव्य अशी प्रचिती त्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्याला येते, असं समर्थांनी सांगितलं. साधू दर्शने पावन तीर्थ पुरती त्यांचे मनोरथ, साधू न येता जिणे व्यर्थतया पुण्यक्षेत्रांचे. म्हणून तेच खरं पुण्यक्षेत्र ज्या क्षेत्रावर साधूंचा निवास आहे. साधू राहावेत त्या क्षेत्रावर, म्हणजे काय, तीर्थामध्ये जमा झालेलं पाप साधूंच्या दर्शनानं तीर्थ शुद्ध होतात असं शास्त्रवचन आहे.
इतका साधूंचा महिमा आहे. साधू आपल्या आत्मज्ञानाच्या शक्तीनं ते सगळं पाप भस्म करून टाकतात. हे साधूंचं सामर्थ्य आहे. म्हणून समर्थांनी अप्रतिम महत्वाचा मुद्दा सांगितला. गीतेचा, भगवद्गीतेचा संदर्भ त्याच्यामध्ये आहे की कोणत्या काळी मरण आलं तर शुभ आहे, कोणत्या काळी अशुभ आहे. उत्तरायण हवं, दिवस हवा, दिवा तेवत असलेला हवा, आणि अशा स्थितीमध्ये शुक्ल पक्ष हवा, घराच्या आतमध्ये तो असायला हवा. अशा प्रकारे देह पडला, शेवटी भगवंताचं नाव मुखात असायला हवं, वगैरे वगैरे. असाच देह पडला तर तो उत्तम गतीला प्राप्त होतो, अन्यथा तो अधोगतीला जाण्याची भीती असते. हे सत्य आहे कुणासाठी? तुमच्या आमच्यासारख्या वासनात्मक जीवन जगणाऱ्या लोकांसाठी. जे जीवनमुक्त आहेत त्यांना याच्यातलं काही लागत नाही, काही फरक पडत नाही. अरे ते जन्मजात मुक्त आहेत किंवा साधना करून का असेना ते आता मुक्त झालेले आहेत. आता ते उत्तरायणात देह पडला, दक्षिणायनात पडला, काही त्यांना फरक पडत नाही. ते मुक्तच आहेत पहिल्यापासून. ते स्वरूपामध्ये स्थिर आहेत. त्यांचा देह कसा का पडेना, काही त्यांना फरक पडत नाही. ते नित्य मुक्त आहेत. म्हणून फार महत्वाचा सिद्धांत समर्थांनी सांगितला, इतुके न लगे योगी असे. या कुठल्याही गोष्टी योग्याला लागत नाहीत. तो जीतची मुक्त पुण्य राशी. तो मुक्त आहे, तो पुण्य प्राप्त केलेला महात्मा आहे. त्याला याची कशाची गरज नाही. का? तिळांजोळी पाप पुण्यासी दिधली तेणे. त्यांनी पापही जवळ ठेवलं नाही आणि आत्मज्ञानाच्या सामर्थ्यानं पुण्य सुद्धा भस्म करून टाकलं. एक महत्वाचा सिद्धांत जाता जाता तुम्हाला सांगतो. पाप नष्ट करण्यासाठी भरपूर काही उपाय सांगितलेले आहेत. अमुक करा, तमुक करा, पुरश्चरण, हे ते बरेच काही काही उपाय सांगितलेले आहेत. आता संध्या सांगितली कशासाठी? पापमुक्तीसाठी सांगितली. संध्या रोज का करायची? पापमुक्ती होते म्हणून करायची. पुण्यमुक्तीसाठी काय, कोणता उपाय आहे? पुण्यमुक्तीचा उपाय आत्मज्ञान हा आहे. आत्मज्ञान झाल्याखेरीज पुण्य भस्म होत नाही. आणि म्हणून किंवा मग तुम्ही कुठल्या तरी पुण्य लोकात जायचं, तिथं भोग भोगायचे आणि पुण्य खर्च करायचं, मग पुण्यापासून तुम्ही मुक्त होणार. पण परत जन्माला यावं लागणार आहे. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकं विशंती, भगवद्गीतेचं वचन आहे. पण इथंच मुक्त होण्यासाठी पुण्याई जर शिल्लक राहिली तुमची, तर पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे पुण्याई भोगण्यासाठी. इथं तर आम्हाला मुक्त व्हायचंय, जीवन मुक्त व्हायचंय, मग पुण्य सुद्धा भस्म व्हायला हवं. आत्मज्ञानानं पुण्य भस्म होतं. म्हणून पाप भस्म करण्याचे उपाय आहेत. आत्मज्ञानानं पुण्य सुद्धा भस्म होतं. हे सदैव लक्षात ठेवायचं. आणि म्हणून समर्थ पुढे सांगतात, अरे त्याचा देहाचा अंत बरा नाही झाला, रोग झाला, त्याला काही त्रास झाला, असं काही झालं तर लोकांना वाईट वाटतं. इतके मोठे महात्मा पण असं कसं काय झालं, वगैरे वगैरे. हे सगळ्या अज्ञानी लोकांची ही लक्षणं आहेत. त्यांना काही कळत नाही त्यातला. त्यांना वाटतं एखादा छान झोपेतच गेला भाग्यवान. त्यांना असं वाटतं की कुठल्या फार काही कुणाला करावं लागलं नाही, त्याचं शेवटचा काळ त्यांना काही फार करावा लागला नाही, असे जे कोणी आहेत तो भाग्यवान आहे. त्याला खूप त्रास झाला नाही तो भाग्यवान आहे. हे सगळ्या खुळचट कल्पना आहेत. खुळचट कल्पना. स्पष्ट शब्दात समर्थ सांगतात. त्याचं प्रारब्ध तसं होतं म्हणून त्याचा मृत्यू त्या जन्मात तसा आला. पुढच्या जन्मात जर त्याचं प्रारब्ध खितपत पडून मरायचं असेल तर त्याचा मृत्यू तसा येणार आहे. तो मुक्त नाही झाला त्यामुळं. म्हणून समर्थांनी किती स्पष्ट सांगितलंय बघा. देहाचा अंत बरा आला, देह सुखरूप गेला, त्यासी म्हणती धन्य झाला अज्ञानजन. महामूर्ख लोक, त्या अज्ञानी लोक त्यालाच भाग्यवान समजतात. जनाचे विपरीत मत अंती भेटतो भगवंत, ऐसे कल्पून घात करती आपुला स्वये. याच्या विरुद्ध साधूचा देह खितपला, श्वानादिकीही बक्षिला. साधूच्या देहाला त्रास झाला आणि त्याचा मरण पावलेला देह अंत्यक्रिया करण्यासाठी कोणी नसेल तर कुत्र्या, मांजरांनी आणि हिंस्र पशूंनी त्याचा देह खाऊन टाकला तर लोकांना वाटतं अरे रे 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 किती वाईट झालं, इतके मोठे साधू होते, काय ह्यांचं म्हणावं. पूर्ण अज्ञान आहे. साधू कधीच मुक्त आहे.
त्या देहाचं काय होतं त्याला त्याच्याशी कर्तव्य नाही. स्वामी रामतीर्थ इतके महान तत्वज्ञानी आणि वेदांती होते, त्यांचा देह फुगला पाण्याने आणि ते गंगेच्या प्रवाहामध्ये पडले. आत गंगेमध्ये प्रचंड मोठी गंगेला पूर आलेला असताना काही लोकांनी दुःख व्यक्त केलं, पण ते नित्यमुक्त होते. लक्षात ठेवा, त्यांना त्याच्यानी काही फरक पडत नाही. इतके ते महान. असे अनेक संत आहेत. आणि समर्थांना म्हातारपणी कफाचा त्रास झालेला आहे. ब्रह्मचैतन्य महाराजांना म्हातारपणी दम्याचा त्रास झालेला आहे. सद्गुरू भगवान श्रीधर स्वामींना पोटामध्ये पोटशूळ म्हणजे ज्याला अल्सर म्हणतो त्याचा दीर्घकाळ त्रास होता. म्हणून त्यांच्या जीवनमुक्तीमध्ये काही अंतर पडत नाही. हे नीट समजून घ्या, हे समर्थांना आपल्याला सांगायचंय. आणि म्हणून समर्थ इथं आपली संकल्पना स्पष्ट करतात की जर तुम्ही धान्य पेराल तर ते उगवणार आहे, जर भगवत भक्ती कराल तर तुम्हाला त्या भक्तीचं फळ मुक्ती हे मिळणार आहे. म्हणून जीवनामध्ये भगवंताची भक्ती करा. जर तुम्ही मालकाचं कामच केलं नाही आणि तो जो कोणी मजूर आहे तो जर पगार मागायला लागला तर त्याला मालक फटके मारल्याशिवाय राहणार नाही. तसं तुम्ही भगवंताची भक्ती जर केली नाही तर तो भगवंत तुम्हाला मुक्तीचं फळ देणार नाही. हे स्वच्छ समजून घ्या असं समर्थांनी इथं सांगितलं आणि स्पष्ट सांगितलं. एवं न करिता भगवत भजन अंती न होईजे पावन. जरी आले बरे मरण तरी भक्ती विण अधोगती. स्पष्ट सांगितलेलं आहे. बरे मरण आले आणि म्हणून छान झालं यांचं, हा मूर्खपणाचा विचार आहे. जीवनामध्ये भक्ती केली असेल तर उत्तम गती मिळेल. भक्तीनं भगवानच भेटला असेल तर मुक्त व्हाल. पण आयुष्यभर नुसतं संसार इतके संसार त्याच्यातच गुरफटून राहून फक्त प्रारब्धवशामध्ये कोणताही त्रास न होता आपोआप सहज मरण आलं म्हणजे तो मुक्त होत नाही. स्पष्टपणे समर्थ इथं आपल्याला सांगतायत, जाग करतायत एका अर्थानं. जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो रानी अथवा पडो स्मशानी तरी धन्य झाले. त्यांनी फरक पडत नाही. आणि म्हणून का बरं यांना फरक पडत नाही? जो जन्मलाच नाही ठाईचा त्यास मृत्यू येईल कायचा. तो साधू आत्मरूप असल्यामुळं त्याला जन्म नाही, देहाला जन्म आहे, देहाला मरण आहे. साधू स्वतःला देहापासून वेगळा करतोय, त्यामुळे त्याला जन्मही नाही आणि मरणही नाही आहे. विवेक बळे जन्म मृत्यूचा घोट घेतला जेणे. म्हणून तो जन्म आणि मृत्यू याच्यापासून अखंडपणे स्वतंत्र आहे. त्या विशिष्ट देहाची उपाधी घेऊन तो तिथं आलेला आहे. तो देह जन्माला येतो, त्याला जे काही भोग भोगायचे ते भोगतो आणि तो देह पडतो. हा साधू स्वतंत्र राहतो. हे स्पष्टपणे समर्थांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून स्वरूपानुसंधान बळे सगळी मायाच नाडळे तयाचा पार न कळे ब्रह्मादिकासी. तो जीतची असता मेला मरणास मारूनच ज्याला जन्म मृत्यू नस्मरे त्याला विवेक बळे. तो जिवंत असतानाच मेल्यासारखा आहे. मेल्यासारखा आहे म्हणजे काय? त्याच्यासाठी हा संसार असून नसल्यासारखा आहे. म्हणजे जिवंत असताना मेल्यासारखा आहे, पण मरून सुद्धा जिवंत आहे. का तर तो आत्मरूपामध्ये असल्यामुळं त्याचा देह जरी नष्ट झाला तरी मी नष्ट झालो हा त्याचा अनुभव नाही आहे. आणि म्हणून असा हा महान जन्म आणि मृत्यू यांच्या पलीकडे गेलाय. कशामुळे गेला? विवेक बळे. या विवेकाच्या शक्तीनं तो पलीकडे गेलेला आहे. हे लक्षात ठेवायचं. तो जनी दिसतो परिवेगळा वर्तता भासे निराळा. दृश्य पदार्थ त्या निर्मळा स्पर्शलाच नाही. असा हा अद्वितीय असा साधू, त्याबद्दल काय बोलावं. पण हे कसं प्राप्त झालं? सद्गुरूचा जो अंकित साधक तेने केला चिकरावा विवेक. विवेक केलिया तर्क फुटे निरूपणी. आणि म्हणून सद्गुरूला शरण गेल्याखेरीज ही दशा, ही अवस्था कदापिही प्राप्त होणं शक्य नाही. याच्यावर पुन्हा समर्थांनी एकदा शिक्कामोर्तब केलेला आहे. हा अत्यंत महत्वाचा
असा समास आहे, लक्षात घ्या. का ते मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. त्यांनी लक्षात येईल. जो संतास शरण गेला तो संतची होऊन ठेला, इतर जनास उपेगा आला कृपाळूपणे. ऐसे संतांचे महिमान संत संगे होते ज्ञान, सत्संगा परते साधन आणिक नाही. म्हणून संतांना शरण जा, सद्ग्रंथांना शरण जा, तरच तुमचा काय आहे, तरुणोपाय आहे. हे स्पष्ट समर्थ सांगतात. सत्संगा परते साधन आणिक नाही. सत्संगासारखं दुसरं कुठलंही साधन नाहीये. आणि गुरुभजनाचे नि आधारे, निरूपणाचे नि विचारे, क्रियाशुद्ध निर्धारे पाविजे पद. किती सुंदर सांगितलं. आचार, विचार आणि भक्ती या तिघांचा इथं समन्वय आहे. भक्ती कुणाची करायची? गुरुभजनाचे नि आधारे, सद्गुरूंची भक्ती करावी. भक्ती करण्यास योग्य दोघच, भगवान आणि सद्गुरू. तर भक्ती करावी म्हणजे इथं भावना सद्गुरूंच्या चरणी लीन असाव्यात. निरूपणाचे नि विचारे, विचार म्हणजे बुद्धी सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाच्या अर्थाकडे लागलेली असावी. आणि क्रियाशुद्ध निर्धारे पाविजे पद, आचार शुद्ध असावा. याच संदर्भातील एक पुढे ओवी आहे. आधी राखावा आचार, मग पाहावा विचार, आचार विचारे पैल पार पाविजे. आचार, विचार आणि इथं भाव या तीन गोष्टी, एकात्मता या तिघांची या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा सिद्धांत पुन्हा एकदा समर्थ अधोरेखित करतात. परमार्थाचे जन्मस्थान. परमार्थ सुरू कधी होतो? परमार्थाचे जन्मस्थान काय सांगितलं? इतकं सुंदर सांगितलं. तेची सद्गुरूचे भजन. सद्गुरूंची मनापासून प्रेमयुक्त केलेली भक्ती जेव्हा प्राप्त होते तेव्हा तुमच्या जीवनामध्ये परमार्थ प्रारंभ होतो. तोपर्यंत परमार्थाचा प्रारंभ झालेला नाही. तुम्ही परमार्थ मिळावा म्हणून पूर्वतयारी करत आहात. जेव्हा सद्गुरूंचं प्रेम लाभतं, सद्गुरूंची भक्ती हृदयामध्ये प्रकट होते, तेव्हाच जीवनामध्ये परमार्थ सुरू झाला असं म्हणता येतं. सद्गुरु भजने समाधान अकस्मात बाणे. देह मिथ्या जाणून जीवे याचे सार्थकची करावे. भजन भावे तोष व्हावे चित्त सद्गुरूचे. आणि या भक्तीनं बघा समर्थांनी आपला शेवटचा संदेश काय दिला होता? हाच संदेश होता समर्थांचा. रहा देहाच्या विसरे, वर्तू नका वाईट बरे, तेणे मुक्तीची द्वारे चोजवीत. देह थोडा वेळ विसरा, देहाचे लाड पुरवणे बंद करा. सारखं देहाची सुविधा आणि विलास इकडे लक्ष देऊ नका. थोडी तपस्या करा, थोडे व्रत करा, उपोषणाधिक काही कर्म करा, परोपकार करा, असं काहीतरी करा. रहा देहाच्या विसरे, वर्तू नका वाईट बरे. शास्त्रानुसार वागा. मनाला आलं की बरं वागावं, मनाला आलं की वाईट वागावं, हे बंद करा. हे समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि मग समर्थ म्हणतात की असं जर कराल तर सद्गुरूची भक्ती वेगात तुम्हाला प्राप्त होईल. आणि मग ते सद्गुरू कसे आहेत? शरणागताची वाहे चिंता, तो एक सद्गुरू दाता, जैसे बाळक वाढवी माता, नाना यत्ने करू दे. असे हे दिव्य सद्गुरू आहेत की जे शरण आलेल्याची चिंता वहन करतात. त्याला आपलं म्हणतात, चिंता करीतो विश्वाची. असं या सद्गुरूंचं आणि आपल्या समर्थांचं महिमान आहे. असं हे वागतात. आणि हे सद्गुरू खरे दाता आहेत. गुरु दाता रे, एकची वचन न बोलत बोलुनी, मानस विलया नेले रे. अभिनव कैसे केले रे, गुरु दाता रे. असे खरे दान देणारे, जीवनातील सर्वोच्च दान ज्यांच्या हातामध्ये आहे. सर्वोच्च दान कोणतं? मुक्तीचं दान. हे सर्वोच्च दान ज्यांच्या हातामध्ये आहे हे सद्गुरू भगवान आहेत. ते एक सद्गुरू दाता आहे. म्हणून सद्गुरूचे भजन जयासी घडे तोची धन्य. सद्गुरू विण समाधान आणिक नाही. सद्गुरूंशिवाय तुम्हाला कधीही समाधानाची प्राप्ती होणार नाहीये. आणि इतकं बोलून समर्थ म्हणतात, सरली शब्दाची खटपट, आला ग्रंथाचा शेवट, येथे सांगितले स्पष्ट सद्गुरू भजन. आता मी ग्रंथ संपवायला घेतो. शब्दांच्या माध्यमातूनच हा ग्रंथ लिहिला गेला. ही खटपट आता फार झाली,
पुरे आता ग्रंथाचा शेवट आला. आता मी इथं ग्रंथ पूर्ण करतोय. येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन. आणि या संपूर्ण ग्रंथाचं सार मी तुम्हाला जर काही सांगत असेल तर ते सार आहे सद्गुरूंच्या चरणावरती आपली सर्व अहंता अधिक सगळं अर्पण करा आणि सद्गुरूंच्या भक्तीमध्ये स्वतःला भिजवून घ्या. सद्गुरूंच्या भक्तीमध्ये स्वतःला रंगवून घ्या आणि त्या रंगामध्येच राहा. हाच संपूर्ण सार उपदेश याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय असं समर्थ म्हणतात. का तर सद्गुरु भजना परते काही मोक्षदायक दुसरे नाही. जयास न म्हणे तेही अवलोकावी गुरुगीता. मी जे म्हणतो ते पटत नसेल तर भगवान साक्षात भगवान देवदेवेश्वर सदाशिव भगवान जे जगद्गुरू आहेत, सगळ्या जगाचे गुरु जे आहेत, त्या देवदेवेश्वर शिवांनी आपल्या गुरुगीतेमध्ये काय सांगितलेलं आहे ते अवलोकन करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी काय सांगतोय ते. आणि असं म्हणून समर्थांनी सद्गुरु भजनाचं महात्म्य इथं सांगितलं. तेथे निरोपिले बर्वे पर्वती प्रति सदाशिव या कारणे सद्भावे सद्गुरु चरण सेवावे. आता तुम्हाला थोडी शंका येईल की ग्रंथाचा शेवट कसा आला आणि हा काय प्रकार आहे. तर हा विषय मी शेवटी सांगणार आहे, म्हणून पुढच्या ओव्या घेतो आणि शेवट त्याचा करतो. या ग्रंथाचा विवेक नीट पाहाल तर तुम्हाला इथं ज्ञानाचा पक्का निश्चय सापडेल. या ग्रंथामध्ये अद्वैत सांगितलेला आहे, म्हणून तो मराठीमध्ये किंवा प्राकृतात लिहिला आहे म्हणून त्याची कुचेष्टा करू नका. हा संस्कृतातला ग्रंथ नाही आहे, हा ऋषींनी लिहिलेला ग्रंथ नाही आहे, पुराणांमध्ये याचं स्थान नाही आहे, हा कुठल्या स्मृतीमध्ये धरता येत नाही आहे, श्रुती तर नाहीच आहे असं म्हणून याच्याकडं कुचेष्टेनं पाहू नका, याला तुच्छ मानू नका. प्राकृत आहे म्हणून याच्याकडं दुर्लक्ष करू नका. सत्य जाणावा वेदांत अर्थविषयी, कारण याच्यामध्ये मी शुद्ध असा वेदांतच सांगितलेला आहे. प्राकृत बोललो म्हणून तर वेदांत कळला ना, मग कशाला ग्रंथाला नावं ठेवता. आणि म्हणून याच्यानंच तुमचं समाधान होणार आहे. तुम्ही भाषेकडे बघू नका, त्याच्या अर्थाकडे बघा असं समर्थ सांगतात. आणि ज्याच्यामध्ये शुद्ध ज्ञान सांगितलं त्याला प्राकृत आहे असं म्हणूच नका. प्राकृत म्हणजे अगदी सामान्य, तो संस्कृत म्हणजे सुसंस्कृत असाच आहे असं म्हणा. आता असो हे बोलणे अधिकारापरत्वे घेणे, शिंपीबंधील मुक्त उणे म्हणू नये. शिंपल्यामध्ये मोती आहे, शिंपला तर तुच्छ आहे म्हणून मोत्याचा कोणी त्याग करतं का. अरे शिंपला जरी तुच्छ असला तरी आतला मोती हा मूल्यवान आहे ना. तसं शिंपला रूपी प्राकृत शब्द आणि अर्थरूपी आत असणारा मोती, अर्थ वेदांतच आहे जो उपनिषदाधिक ग्रंथांमधून सांगितलेला आहे. म्हणून शिंपला आहे म्हणून तो मोत्यासकट फेकून कोणी देत नाही. शिंपला उघडला जातो, मोती स्वीकारला जातो आणि नंतर शिंपला सोडून दिला जातो. तसं समर्थ म्हणतात याच्यामध्ये हा जरी शिंपल्यासारखा म्हणजे प्राकृत भाषेतले शब्द जरी असले तरी अर्थ रूपामध्ये हा मोत्यासारखा आहे. म्हणून ह्या ग्रंथाचा कोणीही त्याग करू नये असं स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं. आणि जेथे नेती नेती श्रुती तेथे न चले भाषा व्युत्पत्ती परब्रह्म आद्यंती अनुर्वाच्य. शेवटी किती मी बोललो, कुठल्याही भाषेत सांगितलं, काही जरी केलं तरी भाषेनं परब्रह्माची प्राप्ती होत नाही. तिथं सद्गुरु कृपाच व्हावी लागते, त्यानंच मुक्ती होणार आहे. म्हणून भाषेचा हट्ट धरून संस्कृत नाही आहे म्हणून त्याच्याकडं तुच्छतेनं पाहू नका, हे परोपरी समर्थ इथं विनवत आहेत. आणि अशा प्रकारे समर्थांनी हा अप्रतिम अद्वितीय असा समास पूर्ण केलेला आहे. तर याचा भावार्थ तुम्ही लक्षात घ्या काय आहे की समर्थांनी इथं आला ग्रंथाचा शेवट असं काय म्हटलेलं आहे. दासबोधाची 3 संस्करणं मानलेली आहेत ज्ञानी लोकांनी. त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की आपण 5व्या दशकाच्या 10व्या समासामध्ये सिद्ध लक्षणामध्ये शेवटची ओवी अशी पाहिली होती. तथापि ज्ञानदशकी बोलिले म्हणून वक्तृत्व आटोपिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोते. तर याचं जर तुम्हाला जर लक्षात आलं, स्मरणात असेल तर लक्षात येईल की ज्ञान दशक हा 8वा दशक पुढचा आहे, इथून पुढचा तो सुरू होणार आहे.
पण 5व्या दशकाच्या शेवटीच त्याचा संकेत करून ठेवलाय की मी पुढे बोलणार आहे हा विषय सिद्धांतबद्दलचा. ते ज्ञानदशकी बोलिले म्हणजे 8वा दशक. म्हणून या 7व्या दशकापर्यंत अर्थात 70 समासांपर्यंत समर्थांनी अथपासून इतिपर्यंत संपूर्ण पारमार्थिक उपदेश केलेला आहे. संपूर्ण पारमार्थिक उपदेश क्रमाक्रमानं पूर्ण केलेला आहे. विवेक वैराग्यानंतर तुम्हाला प्राप्त करायच्या सिद्धी चतुष्टय, साधन चतुष्टय आणि त्यानंतर मग आत्मसाक्षात्कार होतो. या सगळ्याचा उहापोह 7व्या दशकाच्या 10व्या समासापर्यंत समर्थांनी केला आणि एका अर्थानं परमार्थाचा अभ्यासक्रम भक्ती ज्ञान वैराग्याचा पूर्ण केला. पण त्याचं विवरण अधिक प्रमाणामध्ये करायला हवं पुढं, हे लक्षात घेऊन 8वा दशक पूर्वीपासूनच समर्थांचा तयार होता, तो याला पुढं जोडला. हे दुसरं संस्करण. आणि तिसरं जे संस्करण आहे ते म्हणजे दशक 9 ते दशक 20 पर्यंतच आहे. तुम्ही म्हणाल एवढा मोठा भाग कसा काय पुन्हा जोडला गेला? याचं कारण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेळोवेळी जी काही चिंतनं झाली होती, शिष्यांना अमुक विषय ह्या पद्धतीनं सांगावा, त्या पद्धतीने सांगावा, असे काही विषय होते. योगाच्या संदर्भातील काही विषय होते, सोहम ध्यानाच्या संदर्भातील काही विषय होते. त्या व्यतिरिक्त संप्रदाय एवढा मोठा झाला, त्या विस्तृत झालेल्या संप्रदायामध्ये राजकारणातीलही काही लोक आहेत, समाजकारणातील काही लोक आहेत, तर त्यांनाही उपदेश या ग्रंथातून व्हावा असा एक ग्रंथ असावा की ज्या एका ग्रंथामध्ये संप्रदायाच्या सर्व आयामांचा विचार केलेला असा. असा विचार करून समर्थांनी प्रपंचकारण, राजकारण, धर्मकारण, अर्थकारण, राष्ट्रीय भावना, भिक्षा, कवित्व, महंत लक्षण असे अनेक विषय त्यामध्ये जोडलेले आहेत आणि हा परिपूर्ण असा एक अद्भुत ग्रंथ निर्माण केला आहे. म्हणून 9 ते 20 हे दशक पुन्हा जोडलेले आहेत. हे तिसरं संस्करण आहे. म्हणून या संदर्भामध्ये आला ग्रंथाचा शेवट असं समर्थांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. पण कुणाच्या मनात शंका येऊ नये की पुढचे सगळे जोडलेले हे इतर शिष्यांनी किंवा अन्य लोकांनी कोणी जोडले का, अशी शंका येऊ नये म्हणून हे थोडं विस्ताराने तुम्हाला इथं सांगितलं. आज जो उपलब्ध असणारा 20 दशकांचा 200 समासांचा आणि 7751 ओव्यांचा श्रीमद ग्रंथराज दासबोध आहे. याच्यातील प्रत्येक ओवी समर्थांनीच निश्चित केलेली आहे. त्या ओवीचा क्रम सुद्धा समर्थांनीच निश्चित केलेला आहे. याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका आणू देऊ नका, एवढंच मी सांगतो. आणि श्री समर्थांना प्रार्थना करतो की हे जे सद्गुरु भजन तुम्ही आम्हाला सांगितलं ते सद्गुरु भजन लवकरात लवकर आमच्या जीवनामध्ये प्रकट व्हावं आणि दासबोधानं जो काही उपदेश केलेला आहे तो आमच्या हृदयामध्ये स्थिर होऊन ते सायुज्य मुक्तीचं दान आम्हाला तुमच्या कृपेनं प्राप्त होवो अशी श्री समर्थ चरणी प्रार्थना करतो. जय जय रघुवीर समर्थ.